हॅलो स्टुडंट्स, या सेशनमध्ये आपण बघणार आहे की C++ मध्ये इनहेरिटन्स जर तुम्हाला अचीव करायचं असेल तर काय सिंटॅक्स फॉलो करायचं आहे. ओके, ऑलरेडी प्रिवियस सेशन्समध्ये आपण डिस्कस केलं आहे की व्हॉट इज इनहेरिटन्स अँड हाऊ टू डू दॅट विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल. बट ॲक्च्युअल सिंटॅक्स काय फॉलो करायचं आहे फॉर इनहेरिटन्स तो आपल्याला आता बघायचा आहे. तर आपण नॉर्मली काय करतो की एक बेस क्लास क्रिएट करतो. तर बेस क्लास आपण नॉर्मली क्रिएट करतो लाईक क्लास, एनी क्लास नेम तुम्ही देता बेस क्लास नेम, आणि असं नॉर्मली तुम्ही क्लास क्रिएट करता दॅट इज अ बेस क्लास अँड दॅट इज अ नॉर्मल क्लास. ओके, आता ॲक्च्युली हा क्लास बेस क्लास आहे हे आपण कुठे डिक्लेअर करतो? वेनेवर यू आर डिरायविंग दॅट क्लास. जेव्हा तुम्ही एक नवीन क्लास क्रिएट करता युजिंग दिस वन ॲज अ बेस, तेव्हा आपण त्याला डिक्लेअर करतो दॅट हा क्लास काय आहे? बेस क्लास आहे. मग ते कसं करतो आपण की वी हॅव टू राईट लाईक दिस क्लास डिराइव्ड. आता डिराइव्ड इज अ नेम गिवन, तुम्ही इथे काही पण द्या, त्याच्यानंतर आपल्याला लिहायचं आहे कोलन आणि पब्लिक आणि मग इथे बेस क्लास नेम आपल्याला लिहायचं आहे. आणि दिस पब्लिकच पाहिजे कंपल्सरी असं नाही, इट मे बी प्रायव्हेट असू शकतं किंवा हे काय असू शकतं अजून प्रोटेक्टेड असू शकतं. मग जर हे प्रायव्हेट असेल, प्रोटेक्टेड असेल किंवा पब्लिक असेल तर त्याचा काय इफेक्ट होतो इनहेरिटन्सवरती ते आपण डिस्कस करूयात नेक्स्ट सेशनमध्ये. पण या सेशनमध्ये मला एवढंच समजून घ्यायचं आहे की डिराइव्ड क्लास कसा क्रिएट करायचा. आणि नॉर्मली हे ऑलवेज लक्षात ठेवा की बेस क्लासमध्ये आपण काही लिहित नाही, डायरेक्टली क्लास बेस असं लिहिलं एनी नेम XYZ सपोज. ओके, तर हा जो क्लास आहे तो तुम्ही नॉर्मली क्रिएट करता आणि त्याच्यावरून जेव्हा तुम्ही न्यू क्लास क्रिएट करणार आहे तर तेव्हा तुम्हाला लिहायचं कसं आहे की क्लास डिराइव्ड क्लास नेम, त्याच्यानंतर यू हॅव टू पुट वन कोलन, देन पब्लिक, प्रायव्हेट ऑर प्रोटेक्टेड दॅट इज अ विजिबिलिटी मोड, आणि त्याच्यानंतर तुम्ही बेस क्लास नेम लिहिणार आहे. कळतं आहे? तर हाऊ टू डू दॅट, सी द सिंटॅक्स इज हिअर. तर जेव्हा तुम्ही डिराइव्ड क्लास क्रिएट करता तेव्हा तुम्ही लिहिता कसं की लाईक यू हॅव टू राईट क्लास कीवर्ड, देन क्लास नेम लिहायचं आहे तुम्हाला दॅट इज अ डिराइव्ड क्लास नेम. ओके, डिराइव्ड क्लास नेम एनीथिंग, त्याच्यानंतर तुम्हाला एक पुट करायचं आहे कोलन, त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे विजिबिलिटी मोड और ॲक्सेस स्पेसिफायर. इथे लिहिते मी ॲक्सेस स्पेसिफायर, यालाच काय म्हणणार आहे तुम्ही विजिबिलिटी मोड. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय लिहायचं आहे बेस क्लास नेम. ओके, आणि त्याच्यानंतर पुढे तुम्हाला या क्लासचे त्याचे जे स्पेसिफिक डेटा मेंबर्स आहेत, मेंबर फंक्शन्स आहेत ते इथे डिफाईन करायचे. ओके, नाउ दिस इज व्हॉट हाऊ टू क्रिएट अ डिराइव्ड क्लास, हाऊ टू क्रिएट अ डिराइव्ड क्लास फ्रॉम एनी बेस क्लास. आता समजा तुमचा बेस क्लास आहे XYZ, तर आपण कसं लिहिलं क्लास डिराइव्ड पब्लिक XYZ. मग इथे जो विजिबिलिटी मोड किंवा ॲक्सेस स्पेसिफायर इट मे बी पब्लिक, प्रायव्हेट ऑर प्रोटेक्टेड, आणि तो जर पब्लिक असेल तर नॉर्मल असतं, प्रायव्हेट मेंबर्स आर नॉट इनहेरिटेड इन डिराइव्ड क्लास, प्रोटेक्टेड मेंबर्स विल बिकम प्रोटेक्टेड अँड पब्लिक विल बिकम पब्लिक. तर जर हे प्रायव्हेट असेल तर काय इफेक्ट होतो आणि तो प्रोटेक्टेड असेल तर काय इफेक्ट होतो? तर जर हा विजिबिलिटी मोड किंवा ॲक्सेस स्पेसिफायर जर प्रायव्हेट आहे समजा, तर प्रायव्हेट मेंबर्स हे तर डिराइव्ड क्लासमध्ये कधीही येतच नाहीत, आणि प्रोटेक्टेड अँड पब्लिक विल बिकम अगेन प्रायव्हेट इन दिस डिराइव्ड क्लास. आणि जर हा विजिबिलिटी मोड किंवा ॲक्सेस स्पेसिफायर हा जर प्रोटेक्टेड असेल तर जे बेस क्लासचे प्रायव्हेट मेंबर्स आहेत ते इनहेरिट होतच नाहीत, बट जे प्रोटेक्टेड आणि पब्लिक मेंबर्स आहेत ते बेस क्लासचे ते ॲज अ प्रोटेक्टेड म्हणून डिराइव्ड क्लासमध्ये येणार आहेत. कळतं आहे? तर इट जस्ट अ सिंटॅक्स हाऊ टू क्रिएट अ डिराइव्ड क्लास युजिंग बेस क्लास. गेटिंग? थँक्यू.